नमस्कार, बाळूमामाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळूमामाच्या भक्तांचं स्वागत आहे. भक्तांनो, तर मी तुम्हाला आज या विषयाबद्दल बोलणार आहे. ते तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचं आहे भक्तांनो. ठीक आहे, तर विषय तुम्हाला सांगतो. ज्यांनी तुझी लायकी काढून तुला रडवले त्यांना पण शिक्षा होईल. बाळूमामांचा सविस्तर संदेश या विषयाबद्दल मी तुम्हाला सविस्तर मुद्द्यांमध्ये सांगत आहे भक्तांनो. ठीक आहे, तर चांग भलं बाळूमामाच्या नावानं चांग भलं. चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, जेव्हा एखादा माणूस दुसऱ्याची लायकी काढतो त्याला कमी लेखतो, त्याच्या डोळ्यात पाणी आणतो, लक्षात ठेवा, तेव्हा तो केवळ शब्द बोलत नाही तर एका हृदयावर जखम करत असतो. अशा वेळी मनात वेदना, अपमान, राग आणि असहाय्यता सगळं एकत्र दाटून येतं. पण बाळूमामांचा संदेश इथे खूप गूढ आणि खोल आहे. संदेश सांगतो, लक्षात ठेवा. बाळूमामाचा संदेश खूप गूढ आणि खोल आहे. ते सांगतात की जगात कोणाचाही अन्यायाने रडणं वाया जात नाही. ज्या डोळ्यातून अपमानाने अश्रू वाहतात त्या अश्रूंना देवाचा दरबारात भक्तांनो फार मोठी किंमत असते. बाळूमामा शिकवतात की जो इतरांची लायकी काढतो तो प्रत्यक्षात स्वतःचीच लायकी दाखवत असतो. कारण मोठेपणा हा दुसऱ्याला खाली दाखवण्यात नसतो तर दुसऱ्याला उभं करण्यात असतो. भक्तांनो, जेव्हा कोणी तुला कमी लेखतं तेव्हा त्या क्षणी तुझी खरी परीक्षा सुरू होते. तू तिथेच तुटून पडशील का की शांतपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी मार्ग निवडशील, हे महत्त्वाचं ठरतं. ज्यांनी तुला रडवलं आहे, तुझ्या स्वप्नांची थट्टा केली आहे, तुझ्या कष्टांची किंमत कमी केली आहे, त्यांच्याबद्दल मनात सूड ठेवू नकोस, असं बाळूमामा सांगतात. कारण सूड मनाला काळ करतो भक्तांनो. पण न्याय हा नक्कीच होतो. जगात कर्माचा नियम फार अचूक असतो. आज जो दुसऱ्याला शब्दांनी जखम करतो त्याला उद्या त्याच शब्दांनी वेदना कळत असते. आज भक्तांनो, जो दुसऱ्याच्या आत्मसन्मानावर घाव घालतो त्याला उद्या स्वतःच्या आत्मसन्मानाची किंमत समजते. बाळूमामा म्हणतात, अरे माझ्या मुला, देवाच्या न्यायालयात उशीर होतो पण अन्याय कधीच होत नाही. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना वेळ उत्तर भक्तांनो स्वतः देईल. कारण वेळ ही सर्वात मोठी गुरु आहे. ती माणसाला त्याच्या कृतीचा आरसा दाखवते. तू फक्त संयम ठेव. तुझ्या मनातील भक्तांनो चांगुलपणा, प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची वृत्ती सोडू नको. रडणं ही कमजोरी नाही. कधी कधी रडणं म्हणजे मनाची शुद्धी असते. जेव्हा भक्तांनो तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहतात तेव्हा तुझं मन हलकं होतं आणि देवाकडे तुझे हाक पोचते. बाळूमामा सांगतात की जेव्हा कोणी तुला रडवतं तेव्हा देव तुझ्या बाजूने उभा राहतो. कारण देवाला अहंकार आवडत नाही, पण नम्रता खूप आवडते. ज्यांनी तुझी लायकी काढली त्यांना वाटत असेल की ते तुझ्यापेक्षा मोठे आहेत. पण खरा मोठेपणा हा शब्दात नसतो, तो वागण्यात असतो. जेव्हा तू शांत राहतोस, स्वतःवर विश्वास ठेवतोस आणि आपल्या मार्गावर प्रामाणिकपणे चालत राहतोस तेव्हा तू त्यांना उत्तर देत असतोस, शब्दांनी नाही तर आपल्या यशाने. बाळूमामा सांगतात की प्रत्येक अपमान हा पुढच्या सन्मानाची पायरी असतो. ज्या वेदना आज तुला असहाय्य वाटतात त्या उद्या तुझी ताकद बनतात. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना एक दिवस तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्य वाटेल आणि तेव्हा त्यांना त्याच्या शब्दांची लाज वाटेल. भक्तांनो, तू स्वतःला कधीच कमी समजू नकोस. कारण प्रत्येक माणसाला देवाचा अंश असतो. कोणी तुला कमी म्हणालं म्हणून तू कमी होत नाहीस. तुझी किंमत तुझ्या मनाच्या पवित्रतेत आहे, तुझ्या कष्टाला आहे, तुझ्या प्रामाणिकपणात आहे. बाळूमामा सांगतात की स्वतःवर विश्वास ठेवणारा माणूस जगात कधी हरत नाही. ज्यांनी तुला रडवलं आहे त्यांना शिक्षा मिळेलच, पण ती शिक्षा तुझ्या हातून नाही तर त्याच्या कर्मामधून मिळेल. कधी परिस्थिती त्यांना शिकवेल, कधी लोक त्यांना दुर्लक्षित करतील, कधी त्याचं स्वतःचं मन त्यांना टोचेल. भक्तांनो, कारण मन हा सर्वात मोठा न्यायाधीश आहे. म्हणून बाळूमामा असं सांगतात या संदेशाच्या माध्यमातून की शांत राहा, संयमी राहा आणि आपल्या मार्गावर चालत राहा. अपमानाला उत्तर रागाने देऊ नकोस तर यशाने दे, द्वेषाने दे तर प्रेमाने दे. कारण जेव्हा उंच जातोस तेव्हा तुला खाली खेचणारे
लोक आपोआप मागे राहतात. तुझ्या अश्रूंना देव साक्षी आहे. तुझ्या वेदनांना तो जाणतो आणि योग्य वेळी तो तुला अशी उंच भक्तांनो देईल आणि योग्य वेळी तो तुला अशी उंची देईल की ज्यांनी तुझी लायकी काढली तेच तुझ्या लायकीची कबुली देतील. हा विश्वास ठेव बाळूमामांवरती. लक्षात ठेव, अन्याय सहन करणं म्हणजे कमकुवतपणा नाही, तो संयमाचा सर्वोच्च बिंदू आहे आणि संयमाचं फळ नेहमी गोड असतं. भक्तांनो, बाळूमामा असे सांगतात की आयुष्यातील प्रत्येक अपमान हा आपल्याला आतून मजबूत बनवण्यासाठी येतो. ज्या क्षणी तुला कोणी कमी लेखलं त्या क्षणी तुझ्या मनात दोन मार्ग उघडतात. एक म्हणजे स्वतःबद्दल शंका घेण्याचा आणि दुसरा म्हणजे स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा. बाळूमामा कायम सांगतात बाळूमामा नेहमी सांगतात, मार्ग निवडायला सांगतात भक्तांनो, नेहमी. कारण जो स्वतःला घडवण्यात व्यस्त राहतो त्याला दुसऱ्याच्या शब्दांना उत्तर देण्यासाठी वेळच उरत नाही. बाळूमामा सांगतात की लोकांची मतं ही हवेसारखी असतात. आज एका दिशेने वाहतात, उद्या दुसऱ्या दिशेने. जर तू प्रत्येक शब्द मनावर घेत राहिलास तर तुझं मन स्थिर राहणं नाही. म्हणून आपल्या मनाला इतकं स्थिर कर की कोणाच्याही शब्दाने त्यात वादळ निर्माण होऊ नये. मन शांत असेल तर जगातील कोणतेही वादळ तुला हरवू शकत नाही. ज्यांनी तुझी लायकी काढली त्यांना कदाचित तुझ्या कष्टाची, तुझ्या संघर्षाची कल्पनाही नसेल. म्हणून जेव्हा दुसऱ्याला कमी लेखतोस तेव्हा तो त्याच्या कहाणीचा अर्धाच भाग पाहतो, पण देव संपूर्ण कहाणी पाहतो. बाळूमामा सांगतात की देवाला तुझ्या मनाच्या आणि प्रयत्नांची जाणीव आहे. म्हणून तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाचं फळ तुला योग्य वेळी मिळणारच आहे. ते पुढे सांगतात, अपमान सहन करणं म्हणजे गप्प बसणं नव्हे तर योग्य वेळेची वाट पाहणं आहे. काही वेळा शांत राहणं हीच सर्वात मोठी ताकद असते. कारण शांततेतूनच आत्मविश्वास जन्म घेतो. जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा तुला कोणाची मान्यता लागेलच असं नाही. बाळूमामा हेही शिकवतात की ज्या लोकांनी तुला रडवलं त्यांच्यासाठी मनात द्वेष साठवू नकोस. कारण द्वेष म्हणजे मनात विष साठवल्यासारखा आहे. तो तुलाच त्रास देतो. क्षमा करणं म्हणजे त्यांना योग्य ठरवणं नाही तर स्वतःला मुक्त करणं आहे. जेव्हा तू क्षमा करतोस तेव्हा तुझं मन हलकं होतं आणि तू पुढे जाण्यास तयार होतोस. तुझ्या जीवनात जे घडलं आहे ते कदाचित त्या क्षणी अन्याय वाटेल, पण प्रत्येक वेदनेत एक शिकवण दडलेली असते. बाळूमामा सांगतात की जर तुला कोणी नेहमी कमी लेखलं तर त्या शब्दांना प्रेरणेत रूपांतर कर. मी कमी नाही हे स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर स्वतःला घडवण्यासाठी काम कर. बाळूमामा सांगतात, भक्तांनो, अरे माझ्या मुला, जेव्हा तू तुझ्या कर्तृत्वाने उभा राहतोस तेव्हा लोकांची दृष्टी बदलते. आज जे लोक तुला कमी समजतात उद्या तेच लोक तुझ्याकडे सल्ला मागायला येतील. पण भक्तांनो, तेव्हा तुझ्या मनात अहंकार नको पाहिजे. कारण तू ज्या वेदनेतून गेलास तीच वेदना तुला नम्र ठेवेल. बाळूमामा सांगतात भक्तांनो की जीवनात न्याय नेहमीच मिळतो, पण तो आपल्या वेळेनुसार मिळतो. भक्तांनो, तुझं काम आणि प्रामाणिक राहणं, मेहनत करणं आणि स्वतःच्या आत्मसन्मानाची जपणूक करणं. कोणी तुला कमी लेखलं तरी तू स्वतःला कमी समजू नकोस. कारण तुझी खरी लायकी ही देवाने दिलेल्या गुणात आहे आणि ती कोणाच्याही शब्दांनी कमी होत नाही. भक्तांनो, तुझ्या आयुष्याची कथा अजून पूर्ण झालेली नाही. आजचा अपमान हा उद्याच्या सन्मानाची प्रस्तावना असू शकतो. म्हणून पुढे चालत राहा. डोकं उंच ठेवणं भक्तांनो, डोकं उंच ठेवून चाल. बाळूमामांचा आशीर्वाद आणि न्यायावरचा विश्वास तुझ्या पाठीशी आहे. बाळूमामा हेही सांगतात की आयुष्य हे फक्त सुखाने नसते भक्तांनो आणि फक्त दुःखाचेही नसते, ते दोन्हीचा संगम असतो. बाळूमामा पुढे सांगतात की आयुष्य हे फक्त सुखाचे नसते आणि फक्त दुःखाचेही नसते, ते दोन्हींचा संगम असतो. ज्यांनी तुला कमी लेखलं त्याच्यामुळे तुझ्या मनात जे दुःख निर्माण झालं ते तुझ्या आयुष्याचा शेवट नाही तर एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. प्रत्येक वेदना ही तुला आतून घडवत असते. असं भक्तांनो, जसं सोनं अग्नीमध्ये तापल्यावर अधिक शुद्ध होतं
तसंच माणूस संकटामध्ये अधिक. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, स्वतःच्या किमतीची जाणीव दुसऱ्यांच्या शब्दावर अवलंबून ठेवू नकोस. स्वतःची मतं बदलतात भक्तांनो, लोकांची सुद्धा मतं बदलतात, स्वतःची मतं बदलतात, पण तुझ्या आत्म्याची किंमत बदलत नाही. जो स्वतःला ओळखतो त्याला जगाची मान्यता लागतेच असं नाही. तू स्वतःला जितकं समजशील चांगलं, तितकंच तुला कमी हलवू शकेल भक्ता. तितकं जग तुला कमी हलवू शकेल. बाळूमामा पुढे सांगतात की अपमान हा अनेकदा ईश्वराची एक परीक्षा असते. त्या क्षणी देव पाहत असतो की तू तुटतोस की उभा राहतोस. तुझ्या शांततेत, तुझ्या संयमात आणि तुझ्या प्रामाणिक प्रयत्नातच तुझं खरं सामर्थ्य दिसतं. तो माणूस अपमानानंतरही आपला मार्ग सोडत नाही. त्यांच्यासाठी भक्तांनो यशाचे दरवाजे उघडतात. बाळूमामा हेही शिकवतात की शब्द हे तलवारीसारखे असतात. ते जखम करतात, पण त्या जखमा तुला अधिक जागृत करतात. जर कोणी तुला म्हणाले की तू काही करू शकत नाहीस, तर त्या वाक्याला तुझ्या आयुष्याचा आधार बनवू नकोस. त्याऐवजी त्याला एक आव्हान समज. शांतपणे, सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करत राहा. एक दिवस तुझं यशच त्या शब्दांना उत्तर देईल. बाळूमामा सांगतात की मनात विश्वास असणं हे सर्वात मोठी संपत्ती आहे. पैसा, पद, मान, सन्मान हे सर्व नंतर येतात, पण जर आत्मविश्वास गेला तर भक्तांनो सगळं रिकामं वाटतं. म्हणून ज्या क्षणी तुला कोणी रडवलं त्या क्षणी स्वतःला आठव की तू देवाची निर्मिती आहेस. देवाने तुला निरर्थक बनवलं नाही. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही विशेष असतं, काही ना काही विशेष महत्त्व असतं. बाळूमामा क्षमेचं महत्त्वही भक्तांनो समजवतात. क्षमा करणं म्हणजे विसरणं नाही, तर स्वतःला त्या वेदनेतून भक्तांनो मुक्त करणं. जेव्हा तू क्षमा करतोस तेव्हा तू स्वतःला शांततेची भेट देतोस आणि शांत मनातूनच मोठी कामगिरी घडते. बाळूमामा सांगतात की वेळ सर्वात मोठी शिक्षक आहे. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, वेळ ही सर्वात मोठा शिक्षक आहे. आज जे लोक तुला कमी लेखतात, उद्या त्यांनाच वेळ नम्र करेल. परिस्थिती बदलेल, माणसं बदलतात, पण तुझ्या कष्टाची नोंद कायम राहते. देवाच्या दरबारात प्रत्येक प्रयत्नाचं लेखाजोखा असतो. बाळूमामा सांगतात, भक्तांनो, आयुष्यात कोणी तुला कमी लेखलं म्हणून तू थांबू नकोस. थांबणं म्हणजे ज्यांना जिंकू देणं, पुढे चालत राहणं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. ज्या डोळ्यातून आज अश्रू वाहिले तेच डोळे उद्या आनंदाने चमकतील. तुझ्या मनात धीर ठेव, आयुष्य ठेव भक्तांनो, आणि कष्ट करत राहावा. अपमानाला उत्तर भक्तांनो रागाने देऊ नकोस, तर शांततेने आणि यशाने दे. कारण शेवटी भक्तांनो तुम्हाला तुमचं जीवन स्वतःला जगायचं आहे. आणि पुढे बाळूमामा सांगतात भक्तांनो, श्री सद्गुरू संत ब्रह्मांडनायक बाळूमामा सांगतात की आयुष्यात जेव्हा कोणी तुझ्या किमतीवर प्रश्नचिन्ह उभं करतं तेव्हा तो क्षण तुझ्या आत्म्याची कसोटी असतो. त्या क्षणी जर तू स्वतःवरचा विश्वास गमावला तर जगाने तुला हरवण्याची गरज नाही भक्तांनो. पण जर तू स्वतःवर ठाम राहिलास तर जग कितीही बोललं तरी तुझी उंची कमी करू शकत नाही. बाळूमामा सांगतात की अपमान ही एक ज्वाला आहे. काही लोक त्या ज्वालेत जळून जातात, पण काही लोक त्या ज्वालेतूनच प्रकाश बनून बाहेर येतात. तुला ठरवायचं आहे की तू कोणता मार्ग निवडणार. ज्या शब्दांनी तुला रडवलं त्या शब्दांना तुझ्या आयुष्याचं इंधन बनवावं लागेल. रडणं चुकीचं नाही भक्तांनो, पण त्या अश्रूनंतर उभं राहणं खूप महत्त्वाचं आहे. बाळूमामा सांगतात, अरे माझ्या मुला, ज्यांनी तुला कमी लेखलं ते कदाचित स्वतःच्या असुरक्षिततेतून बोलत होते. जो स्वतः आतून घाबरलेला असतो तोच दुसऱ्याला कमी दाखवून स्वतःला मोठं सिद्ध करायचा प्रयत्न करतो. म्हणून त्याच्या शब्दाचा राग धरू नकोस. त्यांची स्थिती समजून घे, पण याचा अर्थ असा नाही की तू स्वतःला कमी समजावं. तुझी ओळख तुझ्या कर्तृत्वाने बनते, त्याच्या मताने नाही. ते पुढेही सांगतात की जीवनात सर्वात मोठी शिक्षा म्हणजे अंतर्मनाची खंत. जो माणूस दुसऱ्याला जाणीवपूर्वक दुखावतो त्याला कधीतरी स्वतःच्या कृतीची जाणीव होते आणि ती जाणीवच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा असते. म्हणूनच भक्तांनो, तुला बदला घ्यायची गरज नाही. वेळ आणि कर्म याची व्यवस्था आपोआप चालते. बाळूमामा शिकवतात की तुझं मन मंदिरासारखं पवित्र ठेव. दुसऱ्याच्या वाईट शब्दांनी भक्तांनो त्यात राग, द्वेष आणि सूड भरू देऊ नकोस. मन स्वच्छ असेल तर विचार स्वच्छ राहतात भक्तांनो,
आणि स्वच्छ विचारातूनच तुझी कृती जन्माला येते. तू जितका शांत राहशील तितका तुझा मार्ग स्पष्ट होत जाईल. बाळूमामा सांगतात की भक्तांनो, यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नाही. यश म्हणजे स्वतःच्या डोळ्यात स्वतःला अभिमानाने पाहता येणं. ज्यांनी तुला रडवलं त्यांना उत्तर देण्यासाठी जग जिंकण्याची गरज नाही. स्वतःला जिंकणं हीच सर्वात मोठा विजय आहे. बाळूमामा भक्तांनो शेवटी हेच सांगतात की आयुष्यात जे काही घडलं आयुष्यात जे काही तुझ्या घडलेलं आहे ते तुला अधिक परिपक्व बनवण्यासाठी असतं. अपमानाने मन खचू देऊ नकोस. त्याला शिकव भक्तांनो, त्याला शिकवून समज. बाळूमामा शेवटी हेच सांगतात की आयुष्यात जे घडलं आहे ते अधिक तुला परिपक्व बनवण्यासाठी असतं. अपमानाने मन खचू देऊ नकोस, त्याला शिकवण समज. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. कालच्या वेदनेत अडकून राहू नकोस, कारण आजचा दिवस तुझ्या भविष्यासाठी भक्तांनो, तुझं भविष्य घडवण्यासाठी आलेलं आहे. तुझ्या अश्रूंना देव साक्ष आहे, तुझ्या कष्टांना तो जाणतो आहे आणि योग्य वेळी तो तुला अशी उंची देईल की तुझ्यावर प्रश्न करणारेच भक्तांनो तुझ्या किमतीची कबुली देतील. म्हणून धीर धर, विश्वास ठेव आणि आपल्या मार्गावर चालत राहा. बाळूमामांचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायम राहील आणि न्यायाचा नियम कधीही चुकीचा ठरत नाही. भक्तांनो, असेच बाळूमामांचे भक्तिमय आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक करा. नवीन आजच्या तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाईकचं बटन दाबा भक्तांनो. ठीक आहे. आणि भक्तांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभारी मानतो. बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं, हरिसिद्धनाथाच्या नावानं चांग भलं.